पारूचं तोंड घेतलं आणि डायरेक्ट आमच्या भाईमामाच्या घरी गेलो, कारण आपल्याला ना दुधाचं रतीप आहे बरं का त्यांच्या घरी. म्हणलं दूध बीत घेऊन यावं. तिकडे त्यांचं फरशीचं पण काम चालू आहे बरं का, बसवायचं लवकरच भाऊचं घर. आता आपल्याला शेजारी ना होणार आहे सोबतीला, बरं झालं चोरा चिलट्याचा भ्याव नाही. इथं आपले काका पण आले, त्यांनी भाईमामाचं काम चालू झाडून घ्यायचं. त्याने झाडायला अशी सुरुवात केली. मी म्हणलं आता भाईमामा आमचा उलसा काळा होता, आता एकदमच गोरा होणार आहे बरं का. आता आपण तर आधीच काळे, त्यामुळे काही विषय नाही. आपला आहे ना कांदा खुरपण्याचं पण काम चालू आहे. मग मस्तपैकी घरी गेलो, म्हणलं चला आपले लेबर सगळे घेऊन यावा. आपल्या आत्या मामा काक्या मामी सगळे गोळा करायची गँग. आणि 5-6 जण आहेत आता पटापटा. लाईट तर काही सांगायलाच नको बाबा, लाईटीने इतकं झक मारली म्हणजे झक मारली मुंबई पहिले थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता. लाईटच चला ना, सोडासोडी चालू केल्याशिवाय काय मजा येणार नाही बरं का. लाईट 2 दिवस सोडली, मग 2 दिवस चांगली चलती. म्हणलं मातीचं तिकडं मोटर बंद केली आपली, गायांना खायला वगैरे काढलं आपापले. म्हणलं आता माणसं घरी सोडून यावं. कसं टाईम झाला 5:30ला सुट्टी करतात बाया, दुपारी 2 तास खात्यात आणि संध्याकाळी लवकर सुट्टी करतात. काय आता हाय ती बरं आहे शेतकऱ्यात, जाऊ द्या मरू द्या. जेवढं रान खुरपून झालं तेवढं म्हणलं भिजवून घ्यावं. कसं आपलं ना चोरा चिलटाचं बरं आहे. संध्याकाळचं कोल आहे तर तरच येतं. फ्यूज टाकली मोटर चालू. तुमचं भाऊचं विषय तुम्हाला माहिती नाही, एकदम हार्ड असतो. आता मी मस्तपैकी बरं करतो, मी तेवढं व्हिडिओ लाईक आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद.